नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांची उकल करणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश. सद्यस्थितीत आपण बघतो आहे की जगभरातील अनेक देशांमध्ये कोविड लसीकरणाची मोहीम सुरू आहे. पण कोरोना लसीकरणाबाबत ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यामुळे लसीकरणाला फटका बसतोय आणि म्हणूनच खरं तर यात काही तथ्य नाही आहे आणि म्हणूनच कोरोना लसीकरण समज गैरसमज हा विषय आज आपण निवडलेला आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर प्रशांत पाटील सरांना. नमस्कार सर, आपलं स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत. नमस्कार मॅडम. डॉक्टरांबद्दल सांगायचं तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख औषध वैद्यकशास्त्र विभाग म्हणून सर कार्यरत आहेत. सर, आपण चर्चेला सुरुवात करूया. सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की कोविड जी रुग्ण असतात त्यांची लक्षणं कोणती? सर्वप्रथम कोविड हा आजार जगाला पहिल्यांदाच माहिती पडला आहे. त्यामुळे यात नवनवीन शोध लागत आहेत, नवनवीन माहिती पुढे येत आहे. त्यामुळे त्या उपचार पद्धतीत आणि बाकीच्या गोष्टींमध्ये फरक पडत आहे आणि जसजसे नवीन माहिती येत आहे तसतसं आपण त्याविषयी टास्क फोर्सच्या आणि शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्यामध्ये बदल करतो आहे. तर कोविड रुग्णांची लक्षणे तुम्ही जे विचारल्यात तर कोविड रुग्णांना सर्वात प्रथम ताप, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी हे तर होतेच, पण नव्यानेच जे माहिती पडलं होतं की टेस्टमध्ये फरक पडतो, स्वाद येत नाही आणि जे आपल्याला वास येतो आहे ते वाससुद्धा आपला चालला जातो आहे. तर हे एक मेन आजार आहे. काही लोकांना अतिसार सुद्धा होतो आहे. तर हे प्रमुख लक्षणं असतात कोविड रुग्णांची. बरं, मग एकदा का आपल्याला कळलं की या पर्टिक्युलर व्यक्तीला कोविड झालेला आहे तर मग त्यांच्या कुठल्या तपासण्या आपण पुढच्या करायला हव्या? कोविड रुग्णांना तपासणी करण्याकरता म्हणजे कोविड हा आजार झाला आहे की नाही हे पक्क करण्याकरता आपल्याला रॅपिड अँटीजन टेस्ट किंवा रॅट टेस्ट ही करतो आहे आणि ही टेस्ट जरी निगेटिव्ह आली तरी RT-PCR करणं जरुरी आहे. तर RT-PCR जर पॉझिटिव्ह आलं तर रूटीन टेस्ट जे करतो आपण नेहमीप्रमाणे जसं CBC, LDH, फेरिटीन, डी डायमर हे सर्व टेस्ट करताना सुद्धा आपल्याला एक्सरे पण करणं जरुरी आहे आणि HRCT चेस्ट करायचं. त्यामुळे आपल्याला आजार किती बळावला आहे, फुफ्फुसांवर किती परिणाम झाला आहे ते HRCTच्या स्कोअरनुसार आपल्याला कळतं. बरं, मग आजार हा वाढतो आहे कोविड रुग्णांमध्ये तर याची लक्षणं कुठली राहतील? जर आजार वाढत असला तर रुग्णांचा ताप काही कमी होत नाही आणि रुग्णांना धाप येणं लागतं, खोकला वाढून जातो आणि मेन म्हणजे ज्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन आहे SpO2 जे आपण पल्स ऑक्सिमीटर घेऊन घरच्या घरी तपासू शकतो ते सुद्धा ड्रॉप व्हायला लागते, कमी व्हायला लागते. जर SpO2 कमी झाला तर त्वरित आपण इस्पितळात जाऊन उपचार करून घ्यावे आणि घरच्या घरी किंवा हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा जर आजार वाढत असला तर ते आपल्याला लवकरात लवकर माहिती करून घ्यायचं असलं तर आपण 6 मिनिट वॉक टेस्ट करतो. 6 मिनिट पायी चालायचं आणि चालणं सुरू करण्याआधी ऑक्सिजन सॅच्युरेशन पाहायचं आणि 6 मिनिट चालून झाल्यावर ऑक्सिजन सॅच्युरेशन पाहायचं. हा फरक जर 3% जर कमी होत असला तर असं समजायचं की आपला आजार वाढत आहे. त्यामुळे आपल्याला उपचार घेणं अत्यंत गरजेचे आहे आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करणं कधीही सोयीचं राहील. बरं, आता तुम्ही सर कोविड रुग्णांची लक्षणं सांगितली आणि वाढतं जो आहे तो आजार तर त्याबद्दल पण जी लक्षणं असतात ती सांगितली. मग अशा पेशंट्समध्ये नेमके कोणते उपचार आपण करायला हवे? उपचार पद्धती पेशंटच्या ऑक्सिजन सॅच्युरेशननुसार करण्यात येतात. जे गाईडलाईन्सप्रमाणे 95% सॅच्युरेशनपेक्षा जास्त असेल
तर त्यांना CCC म्हणजे कोविड केअर सेंटरला ॲडमिट करून त्यांचे उपचार तिथे करून घेता येतील. बरं. समजा सॅच्युरेशन 91 to 95% असेल तर त्यांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार करून घेणं आवश्यक आहे. बरं. आणि सॅच्युरेशन जर 90% पेक्षा कमी असेल तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांचा उपचार केलेला कधीही बरा आहे. कारण या ठिकाणी डॉक्टर्स तुमच्या प्रकृतीचे तपासणी वारंवार करत राहतात आणि नियमानुसार जे गाईडलाईन्स आहेत टास्क फोर्सनी आणि शासनाने दिलेल्या त्याप्रमाणे त्यांच्यावर उपचारात बदल करता येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे अँटीबायोटिक्ससोबत लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन आणि अँटीव्हायरलसुद्धा ते देतात. तर उपचार पद्धती सॅच्युरेशननुसार ती व्हेरी करते आणि बदलत राहते. बरं. आणि नेमकं सर सायटोकाईन स्टॉर्म नावाचं जे ऐकलं जातं, तर नेमकं सायटोकाईन स्टॉर्म म्हणजे आहे काय? सायटोकाईन स्टॉर्म म्हणजे रुग्णाची लक्षणं वाढत आहेत यावरून सायटोकाईन स्टॉर्ममध्ये पेशंट गेला आहे असं समजण्यात येतं. यामध्ये पेशंटचं सॅच्युरेशन, ऑक्सिजन सॅच्युरेशन SpO2 ड्रॉप व्हायला लागतं, त्यांचा ताप वाढायला लागतो, त्यांना धाप लागायला लागतं आणि त्यांची कंडिशन डिटेरिएट होते, अजून जास्त खालावत जाते. तर अशा स्थितीत पेशंटचं ऑक्सिजन सॅच्युरेशन डाऊन होतं तेव्हा आपण त्यांचे HRCT जर केला तर तो HRCT स्कोअरसुद्धा वाढत गेलेला असतो आणि त्यांचे इंटरल्युकिन 6 हे सुद्धा जर तपासलं तर ते सुद्धा वाढलेले दिसतात. याचा अर्थ पेशंट सायटोकाईन स्टॉर्ममध्ये गेला आणि आजार गुंतागुंतीचा झाला असं आपल्याला गृहीत धरता येतं. अच्छा, मग सायटोकाईन स्टॉर्म झाला असेल तर मग कुठल्या तपासण्या आपण करायला हव्या? आत्ता सांगितल्याप्रमाणे महत्त्वाचे म्हणजे इंटरल्युकिन 6 हे जर वाढलेलं असलं किंवा कॅल्सिटोनिन जर वाढलेलं असलं तर आपण असं समजायचं की पेशंट आपला सायटोकाईन स्टॉर्ममध्ये गेलेला आहे आणि त्यानुसार मग स्टिरॉइड्ससुद्धा आपल्याला देणं गरजेचं पडते. आणि स्टिरॉइडचे डोससुद्धा कमी दिवसाकरता आणि योग्य प्रमाणातच द्यायचं, लॉंग ड्युरेशनपर्यंत देऊ नये कारण त्याचे कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त असतात. जसं डायबिटीस बढावून जातो स्टिरॉइड दिल्यामुळे, काही लोकांना म्युकोरमायकोसिस होतं. तर हे सर्व आजार कॉम्प्लिकेशन्स टाळायचे असले तर आपल्याला ते सायटोकाईन स्टॉर्मच्या वेळी मॉनिटर करणे आणि ट्रीटमेंटसुद्धा मॉनिटर करणे जरुरी असतं. अच्छा, आणि नेमकं या सायटोकाईन स्टॉर्मचे जर कॉम्प्लिकेशन्स काय होतील? सायटोकाईन स्टॉर्मचे कॉम्प्लिकेशन्स ARDS आहे आणि ARDSमध्ये पेशंटला व्हेंटिलेटरची गरज भासू शकते. तर त्यामुळे ते म्हणजे यात ऑक्सिजन लेवल कमी होते का? ऑक्सिजन लेवल कमी होते, पेशंटचं ऑक्सिजन डिफ्युजन कमी होते, ऑक्सिजन रिक्वायरमेंट वाढते आणि त्यामुळे पेशंटला व्हेंटिलेटर, मेकॅनिकल व्हेंटिलेटर, असिस्टेड व्हेंटिलेशन देणं जरुरी असते. आणि कॉम्प्लिकेशन जे कोविडमुळे होतात त्यामध्ये पल्मनरी फायब्रोसिस आणि म्युकोरमायकोसिस आता सांगितलं, हे दोन महत्त्वाचे आहे आणि जीवघेणे असतात. तर पल्मनरी फायब्रोसिस करता आपल्याला परफेनिडोन ही एक नवीन उपचार पद्धती आली आहे, औषधोपचार आला आहे, तर ते देता येतं. आणि म्युकोरमायकोसिस करता एम्फोटेरिसिन B, लायोफिलाइज्ड आणि लायपोझोमल हे महत्त्वाचे एम्फोटेरिसिन B हे औषधं आहेत. बरं. आणि मग हा जो आजार आहे सर, हा आपल्याला टाळायचा असेल तर आपण कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी? सायटोकाईन स्टॉर्मबद्दल बोलते मी. सायटोकाईन स्टॉर्म जर प्रिव्हेंट करायचं असेल तर आपल्याला लवकरात लवकर उपचार सुरू करणे जरुरी असते. आणि हा कोविड आजार जर प्रिव्हेंट करायचा असला तर जी त्रिसूत्री शासनाने सांगितली आहे, सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग हे महत्त्वाचे असतात. हो, आजचा मुख्य मुद्दा लसीकरण, समज आणि गैरसमज. तर नेमकं लसीकरणाबद्दल काय सांगाल सर? लसीकरणाचा उद्देश सर्वांना लसीकरण देऊन त्यांना या आजारापासून वाचवण्याचा प्रयत्न आहे. आणि आपल्याकडे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन हे वॅक्सिन शासनाने दिलेलं आहे, ते मोफत दिलेलं आहे, तर सर्वांनी त्याचा उपयोग घ्यावा. लसीकरणाविषयी हे सांगायचं राहिलं की काही लोकांना त्रास जरी झाला, जो त्रास आहे किंवा आजार आहे तो सिरियस होत नाही आणि पेशंट जास्त सिरियस नसल्यामुळे त्यांना लवकरात लवकर सुट्टी देता येते आणि त्यांचा जीव सुद्धा वाचू शकतो. बरोबर. आणि सर, लसीकरणाबद्दल बरेचसे गैरसमज आहे, त्यापैकी काही गैरसमज जे म्हणजे आपल्याला सहज जाणवतात समाजामध्ये, आपण इतरांची चर्चा करताना आपल्याला समजतं की ह्या गोष्टींचा लोकांना त्रास होतो आहे, ते एकमेकांची चर्चा करतात. तर यापैकी एक म्हणजे लसीकरणामुळे मासिक पाळी अनियमित होते आहे, तर हे बरोबर आहे का किंवा खरं आहे का? मासिक पाळी हा फिजिओलॉजिकल
प्रोसेस आहे, तर लसीकरणामुळे हे फिजिओलॉजिकल प्रोसेसमध्ये काही फरक पडत नाही. काही फरक पडत आता हा गैरसमज आहे, मासिक पाळीवर काही परिणाम होत नाही. बरं. आणि अजून आपण ते तर अनुभवलंच आहे, कारण पहिला डोस किंवा दुसरा डोस आपण जेव्हा लसीकरणाचा घेतला तेव्हा ज्या हाताला आपण वॅक्सिन घेतलं तो हात जड पडला, पण मग असंही म्हटलं जातं की ज्या हाताला वॅक्सिन घेतलं तो नंतर काही लोकांचा हात निकामी झाला. मग हे योग्य आहे का असं नाही, बोलणं? हा गैरसमज आहे. कुठलंही इंजेक्शन घेतल्यावर हो त्या ठिकाणी आपल्याला दुखणं राहीलच. आणि वॅक्सिनेशन कुठलंही केलं तर काही वॅक्सिनचं गुणधर्मच असे असतात की आपल्याला ताप येतो आणि तो 2 दिवसात 3 दिवसात पॅरासिटामॉलच्या औषधांनी कमी होऊन कमी जातो. होतो. तर त्यामुळे हा गैरसमज आहे की आपला हात निकामी होतो. बरोबर. सर, आणि आत्ताच तुम्ही बोललात की कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ही जी 2 वॅक्सिन्स आहेत ते आपण भारतामध्ये म्हणजे त्याचा उपयोग करतोय, तर नेमकं याचं वैशिष्ट्य काय आणि शरीरामध्ये हे वॅक्सिन्स कसे काय काम करतात? वॅक्सिन चा उद्देश हे आहे की आपली प्रतिकारशक्ती वाढवायची. हो. आणि कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक हे वेगवेगळे वॅक्सिन वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले असतात, पण त्यांचा उद्देश एकच आहे की आपली इम्युनिटी बूस्टअप करायची, आपल्यात प्रतिकारशक्ती वाढवायची. आता हे आपल्या आवाक्या म्हणजे या कार्यक्रमाच्या आवाक्या बाहेर आहे की हे कुठल्या प्रकारे बनवलेलं असतात, कुठून बनवलेलं आहे, कसे बनवले. बरोबर. काही चिंपांझींच्या स्ट्रेनमधून बनवलेले आहे, काही किल्ड वॅक्सिन आहेत, काही त्यांचे प्रोटीन्समुळे इम्युनिटी डेव्हलप करण्याकरता वापरले आहे. तर हे वेगवेगळ्या पद्धतीने विकसित केलेले आहे, पण त्यांचा उद्देश एकच आहे की आपल्याला कोविड होऊ नये बरोबर. आणि आपली प्रतिकारशक्ती वाढावी. हा एक मेन उद्देश आहे. तर वॅक्सिन घेतलेलं कधीही अच्छा, योग्य आहे. योग्य राहील. बरं. आताच तुम्ही बोललात त्या अनुषंगानेच एक प्रश्न विचारते की बरेचसे लोक म्हणतात की लसींमध्ये डुकराच्या मांसाचा उपयोग होत आहे, तर हे बरोबर आहे का? नाही, डुकराच्या मांसाचा उपयोग करून कुठलीही वॅक्सिन सध्या स्थितीत तरी बनवलेली नाही आहे. बरं. तर हा गैरसमज आहे की डुकराचा मांस किंवा गाईचं मांस वापरलेलं आहे, हे चुकीचा गैरसमज आहे. अजून एक बोललं जातं सर की कोरोना लसीकरणामुळे नपुंसकत्व येतं, तर मग ते कितपत योग्य आहे? नपुंसकत्व वॅक्सिनमुळे होतं हे चुकीचं आहे. तर हा गैरसमज आहे. त्यामुळे वॅक्सिन घेतल्यामुळे हा आजार होतो किंवा नपुंसकत्व येतं हे चुकीचं धारणा आहे. बरं. आता बरेचशा गरोदर माता असतात किंवा मग स्तनपान करणाऱ्या माता असतात, तर त्यांनी ही लस घेणं हे कितपत योग्य आहे? गाईडलाईन्सप्रमाणे जे गरोदर माता आहे किंवा स्तनदा माता आहेत त्यांना सुद्धा वॅक्सिन घेतल्याने काही आजार बळावला असं दिसून आलेलं नाही. त्यामुळे त्यांनी सुद्धा वॅक्सिन घेतलं तर जास्त योग्य राहील. कारण ते कुटुंबात जर वावरतात तर ते कुटुंबापासून त्यांना कोविडचा आजार होणार नाही किंवा त्यांना जर झाला तर ते दुसऱ्यांना होणार नाही. तर ते त्याकरता त्यांनी वॅक्सिन घेतलं तर जास्त उत्तम राहील. बरं. त्याचंही काही विशेष वेळ मला असं वाटतं की बाई जेव्हा गरोदर होते त्याच्यानंतर काही महिन्यांनी मला वाटतं ती लस देणं योग्य आहे, असं काही गाईडलाईन्स आहेत का? गाईडलाईन्स तर एक जनरल गाईडलाईन असं आहे की ऑर्गॅनोजेनेसिस हे पहिल्या 3 महिन्यात होतं. फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये ऑर्गॅनोजेनेसिस होतं. त्यामुळे कुठलेही औषधं या 3 महिन्यात घ्यायचं टाळलेलं जास्त बरं राहतं. कारण ते ऑर्गॅनोजेनेसिस होत असताना बाळांमध्ये काही व्यंग उत्पन्न होतात. त्यामुळे विटॅमिन सुद्धा या 3 महिन्यात वापरू नये असे गाईडलाईन्स आहेत. सर, आता आपण बोललो की स्तनदा माता आणि ज्या गरोदर महिला असतात नेमकं त्यांनी कधी लसीकरण घ्यायला हवं, ते कितपत योग्य आहे, यानंतरचा आपण चर्चा करणार आहोत की नेमकं लसीकरण झाल्यानंतर आहाराचं काय नियोजन असायला हवं. तर त्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहेत कोरोना लसीकरण, समज आणि गैरसमज या विषयावर, आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रशांत पाटील सर. सर, आमचा पुढचा प्रश्न हा आहे की कोरोना लसीकरण आपलं झालं त्यानंतर आहाराचं काही विशिष्ट नियोजन आपल्याला करायला हवं का? आहाराचं नियोजन करण्याविषयी असं विशेष काही नाही आहे. कारण जो आपला नॉर्मल आहार आहे त्यामध्ये आपले प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि विटॅमिन्स हे ॲडिक्वेट प्रमाणात जर घेतलं तर काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि त्यामध्ये जर
पाणी, वॉटर बॅलन्स मेंटेन करायला आणि फळाहार घेतला, फ्रूट ज्युसेस घेतले तर हे जास्त सोयीचं राहील. अच्छा. आणि असं वेगळं काही नियोजन करण्याची वेगळं गरज नाही, नियोजन कारण करायची आम्हाला असं वाटतं आपला आहार जो आहे तो म्हणजे जो भारतीय आहार आहे Mixed तो diet. संपूर्ण आहे, संपूर्ण व्यवस्थित आहे. बरं सर, लहान मुलांच्या बाबतीत बोललं जातं लसीकरणाबद्दल, तर त्यांना लस देणं हे फायद्याचं आहे का धोक्याचं आहे? आजच्या घडीला लहान मुलांना म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलं आणि त्यांच्या लसीकरणाविषयी अजूनही टास्क फोर्सने काही गाईडलाईन्स दिलेल्या नाहीत. बरं. पण त्यांचं म्हणजे महाराष्ट्र टास्क फोर्सने केंद्रीय मंत्रालयाला सुचविलेलं आहे की लहान मुलांचं लसीकरण सुद्धा लवकरात लवकर सुरू केलं तर ते सुद्धा प्रोटेक्टेड राहतील. तर आपण वाट बघूया किती लवकर ते दिशानिर्देश येतात आणि तसं जर झालं तर मुलांना सुद्धा ते लसीकरण करून घेतलेलं जास्त योग्य राहील, नाही का? बरं. नेमकं सर, लसीकरणाच्या वेळी कुठली काळजी घ्यायला हवी? लसीकरणाच्या दिवशी जेव्हा तुम्ही लस घ्यायला जाता त्या दिवशी तुम्ही एक लक्ष ठेवायचं की तुम्ही आपला नॉर्मल आहार घेऊन जायचा आणि तुम्हाला ताप असू नये त्या दिवशी किंवा सर्दी खोकला असू नये. समजा ते असेल, सर्दी खोकला ताप असेल तर एक RT-PCR करून टाकायचं आणि ते जर निगेटिव्ह असेल तर मग ताप ठीक झाल्यावर, आजार हा 3 दिवसात ठीक झाल्यावर मग त्या विंडो पिरियडमध्ये तुम्ही आपला सेकंड डोस किंवा फर्स्ट डोस घेऊ शकता. बरं. असं बरेचदा ऐकलं जातं सर की लसीकरण आपलं सद्यस्थितीत 2 डोजेसमध्ये होत आहे, तर काही लोक असं पण गैरसमज आहे की 1 डोस झाला तो सफिशियंट आहे, याबद्दल काय सांगाल? लसीकरणाचा उद्देश हा आहे की आपल्याकडे प्रतिकारशक्ती वाढवायची, अँटीबॉडीज टायटर्स वाढवायचे. काय होत असते की पहिला डोस दिल्यावर अँटीबॉडीज डेव्हलप होतात, पण जितक्या लवकर ते डेव्हलप होतात तितक्या लवकर ते डीके सुद्धा होतं, म्हणजे त्यांचं प्रमाण कमी होत जातं. तर ते पुन्हा प्रमाण वाढवण्याकरता आपल्याला सेकंड डोस घेणं गरजेचं आहे. तर दोन्ही डोस घेतलं तर अँटीबॉडीज ॲडिक्वेट प्रमाणात आपल्या शरीरात उत्पन्न होतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे दोन्ही डोस गरजेचे आहेत. दोन्ही डोस गरजेचे आहेत. अलीकडे 3ऱ्या डोस बद्दल बोललं जात आहे, त्याबद्दल काय सांगाल? काही देशांमध्ये आता 3रा डोस आणि 4था डोस सुद्धा दिलेला आहे, कारण त्यांच्याकडे 4थी लाट, 5वी लाट अशा लाटेमागे एकामागे एक लाटा येत आहेत. तर ते प्रिव्हेंट करण्याकरता 3रा डोस किंवा बूस्टर डोस गरजेचा आहे आणि 6 महिन्याच्या अंतराने 3रा बूस्टर डोस. बूस्टर डोस हे त्याचा जो मधला पिरियड राहिला मधला पिरियड 6 महिन्याचा. तर 3रा बूस्टर डोस घेतलं तर आपण अजून जास्त दिवसापर्यंत प्रोटेक्टेड राहू. पण कधी आपण असा गैरसमज करू नये की आपण लस घेतली आहे तर त्यामुळे आपल्याला आजार होणार नाही, कारण बरेचसे रिपोर्ट्स परदेशात असे आहे, म्हणजे परदेशी वैज्ञानिकांसोबत आपण शेअर केलेलं आहे, त्यांनी शेअर केलेलं आहे की काही लोकांनी दोन्ही डोस घेतले तरी त्यांना आजार झाला, पण महत्वाचं म्हणजे त्यांना जो आजार झाला आहे तो इतका सिरियस नाही आहे, माइल्ड होता आणि त्यांचा जो आजार झाला तो लवकर ठीकही झाला आणि ते सिरियस होऊन त्यांचा जीव सुद्धा वाचलेला आहे. तर हे महत्वाचं आहे की लस घेणं महत्वाचं आहे आणि लस घेतल्यानंतरही आपल्याला आजार होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला सोशल डिस्टन्सिंग, मास्क, मी तेच विचारणार होते आता की लस घेतली, एकदा का आपण लस घेतली, दोन्ही लस झाल्या म्हणजे फायनल व्हॅक्सिनेशन आपलं झालेलं आहे, तर त्यानंतरही आपल्याला मास्क लावण्याची किंवा मग सोशल डिस्टन्सिंग हे पाळायची गरज आहे का? ते आता सांगितल्याप्रमाणे पुन्हा काही लोकांनी 2 डोसेस घेतले, 3रा बूस्टर डोस झाला तरी काही ठिकाणी काही देशांमध्ये असं लसीकरणानंतर पुन्हा आजार झालेला आहे. तर त्यामुळे आपल्याला हे सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर हे तर करायचंच आहे. त्यासोबतच आपल्याला गर्दीमध्ये जाणं टाळणं हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण गर्दी जिथं असते किंवा अनहायजेनिक कंडिशन्स असले, जिथे सॅनिटरी प्रॉब्लेम्स आहेत, गर्दी जास्त आहेत, जिथे पोल्युशन जास्त आहे, त्या ठिकाणच्या लोकांनी तर हे प्रिकॉशन घेतलेले कधी बरे राहतील. बरं. आता आपण बघतोय असं सगळीकडे जे ऑफिसेस आहेत ते रेग्युलर सुरू झालेले आहेत, कॉलेजेस पण सुरू होऊ बघतायत. मग अशा परिस्थितीमध्ये आपण विशेष काय काळजी घ्यायला हवी विद्यार्थ्यांनी किंवा मग बाहेर जाणाऱ्या वर्गांनी जे कामाला निघतात बाहेर? आपण जेव्हा घराबाहेर निघतो तेव्हा आपण आपला मास्क, स्वच्छ मास्क वापरलेला कधी बरा, आणि जेव्हा आपण इकडे तिकडे जातो काही सामान घेतो तर तेव्हा पण आपण सॅनिटायझरचा वापर केला तर बरं राहील. आपण पालेभाज्या आणतो तर ते सुद्धा आपण स्वच्छ धुवून घेतलेला बरा राहील.
बरं. आणि आपल्याकडे येणारे जे लोक आहेत म्हणजे कामावर घरी काम करणाऱ्या जे कामकरी असतात हो. त्यांना सुद्धा स्वच्छ हात धुवूनच मग आतमध्ये वावर करू द्यावा. आणि आपण ऑफिसमध्ये जातो किंवा कामावर जातो तर तिथे सुद्धा आपण तितक्याच काटेकोरपणे या गोष्टींचं पालन केलेलं जास्त बरं आहे, जेणेकरून आपल्याला तर म्हणजे सुरक्षा प्रदान होईलच, पण त्यासोबतच इतरांना सुद्धा आपण आपल्यामुळे आजार होणार नाही ही सुद्धा आपल्याला जाणीव ठेवलेली बरी राहील. बरं, कोविडच्या अनुषंगाने कुठली उपकरणं आपल्या घरात असायला हवी सर ॲज अ प्रोफॅलेक्सिस मेजर? उपकरणांमध्ये आता UV लाईटचे बॉक्सेस आले तर आपण बाहेरून जेव्हा येतो तेव्हा मग आपण चाब्या तिथे ठेवल्या तर ते सॅनिटाईज होऊन जातात. बरं, निर्जंतुकरण होऊन जाते. आता UV लाईट्स मिळतात, UV लाईट्स बाजारात आलेले आहेत, त्यांचे बॉक्सेस आले आहेत. तर UV लाईट मध्ये 15 मिनिटं वगैरे ठेवले किंवा 5 मिनिटं ठेवले तरी ते सॅनिटाईज होऊन जातात. आणि महत्वाचं म्हणजे चाब्या वगैरे जे आहे ज्यांना 3-4 लोक हाताळतात, घरची चाबी 4 लोक हाताळतात. आणि आपण पालेभाज्या जेव्हा आणतो आहे बाहेरून किंवा फळं आणतोय तर ते स्वच्छ धुतलेलं बरं आहे. आणि मला असं वाटतं थर्मामीटर आणि म्हणजे पल्स ऑक्सिमीटर महत्वाचा आहे. पल्स ऑक्सिमीटर तो सर्वात महत्वाचं यंत्र म्हणजे पल्स ऑक्सिमीटर. आपलं रोज सकाळ सायंकाळ ऑक्सिजन सॅच्युरेशन स्वतःची चेक करून घेतलं तर आणि ते 95-96च्या वरती असलं तर आपण काळजी करायची गरज नाही. बरं, आणि अजून आता सध्या बाजारात ना आपण घरी काही बऱ्याचशा वस्तू आणतो तर विशेष काळजी त्या अनुषंगाने काय घ्यावी लागेल? म्हणजे जसे आपण नुसतेच भाजीपाला नाही तर कपडे पण आणतो, टॉईज पण येतात, पुस्तकं पण येतात, तर मग कसं काय नियोजन करायला हवं वॅक्सिनेशनच्या संदर्भात? UV लाईट मध्ये आपण त्यांना सामान ठेवलं, आणलेलं सामान UV लाईट मध्ये ठेवलं, 5 मिनिटात त्यांचं निर्जंतुकरण होऊन जातं. आणि जे आपण पालेभाज्या वगैरे आणतो तर ते सुद्धा आता सांगितलं तसं ते व्हेजिटेबल वॉशर सुद्धा मिळतात, तर त्यामध्ये सुद्धा ते धुवून काढले तर स्वच्छ होऊन जातात. आणि जे पुस्तकं वगैरे आणतो ते सुद्धा आपण 4 दिवस बाहेर उन्हात ठेवले तर ते सुद्धा आपल्याला मला असं वाटतं सर, तुम्ही आताच बोललात व्हेजिटेबल वॉशर्स मिळतात किंवा मग साधी तुरटी आपल्याला मिळते तर तुरटीच्या पाण्याने आपण व्हेजिटेबल वॉश केले किंवा म्हणजे पुस्तकं आहेत ती 3-4 दिवस आपण न हात लावता नंतर वापरली किंवा जे कपडे पण आहेत ते पण आपण 2 दिवस आणले विकत बाहेरचे तर 2-3 दिवस मला वाटतं जी पण वस्तू बाहेरून घरात येते आहे ती 1-2 दिवसाच्या अंतराने जर आपण वापरली तर काही धोका राहणार नाही असं म्हणण्यास हरकत नाही ना? असं म्हणण्यास हरकत नाही. आणि आपण जेव्हा नवीन कपडे आणतो तर ते आणल्याबरोबर वापरू नये, ते आधी पाण्यातनं धुवून काढायचे आणि त्यांना उन्हात सुकवल्यानंतर मग प्रेस केले तर त्याच्यावरचे असले नसले सर्व जंतू निघून जातील. बरं, तर सर आपण पुन्हा लसीकरणाबद्दल चर्चा पूर्ववत ठेवूया, तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. दर्शको, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शको, हा आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे कोरोना लसीकरण समज आणि गैरसमज या विषयावर आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रशांत पाटील सर. सर, आमचा पुढचा प्रश्न हा आहे की सद्यस्थिती कोविडची काय आहे? सद्यस्थिती महाराष्ट्राविषयी बोलायचं असलं तर पश्चिम महाराष्ट्रात कोविडचे रुग्ण जास्त आहेत. बरं. तिकडे मॉर्टॅलिटी पण जास्त आहे. आणि आपल्याकडे विदर्भात बरेच कमी रुग्ण आहेत. आणि याचं प्रमुख कारण तर हे असेल की आपल्याकडे सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सॅनिटायझेशन, याला जोड म्हणजे अजून हे की वॅक्सिनेशन सुद्धा आपल्याकडे खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. तर या सर्व गोष्टींनी मिळून आपल्याकडचं रुग्णसंख्या बरेच कमी आहे. आणि आता जे काही रुग्ण येत आहेत तर ते सुद्धा असं सिरियस नाहीत, ते माइल्ड डिझीजचे आहेत आणि त्यांना विलगीकरणात ठेवून त्यांच्यावर उपचार करून ते सर्व ठीक होऊन जात आहेत. तर आता जे नागपुरातली जी स्थिती आहे की आपल्याकडे मॉर्टॅलिटी नाही आहे, म्हणजे दगावलेले रुग्ण फारच तोकडे आहेत, 1-2 किंवा असे असतील. आणि ते बरेचसे म्हातारे असतील किंवा त्यांना अजून कोमॉर्बिडिटीज असतील, डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्टशी रिलेटेड, तर हे कोमॉर्बिडिटीज असल्यामुळे ते रुग्ण दगावले आहेत. असं म्हणणे योग्य होणार नाही की हे कोविडमुळेच दगावले.
तर हा एक चांगला आपल्याकडे हे म्हणता येईल की आपल्याकडे रुग्णसंख्या कमी आहे, हा एक भाग आपल्याकडे चांगला झाला. बरं सर, आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहात, तर सद्यस्थितीमध्ये कोविड रुग्णांसाठी विशेष सोय काय आहे आपल्याकडे? कोविड रुग्णांना आमच्याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात आलं. आमच्याकडचे सर्व वॉर्ड्स आम्ही कन्वर्ट केले कोविड वॉर्ड म्हणून. बरं. तर एका वेळी आमच्याकडे जवळपास 1000 पेशंट्सना आम्ही सेवा पुरवित होतो. आणि मेडिकल कॉलेजचा संपूर्ण स्टाफ सुद्धा कोविड रुग्णांच्या सेवेत लागला होता. हो. पेशंटला आल्याबरोबर त्यांना कॅज्युअल्टीमध्ये, कोविड कॅज्युअल्टीमध्ये त्यांचा RT-PCR किंवा रॅट करायचं. ज्यांना रॅट निगेटिव्ह असेल पण तरी आम्हाला शंका असली तरी त्यांना सारी वॉर्डात ॲडमिट करून त्यांचं RT-PCR होईपर्यंत तिथे ठेवत होतो. RT-PCR झाल्यावर त्यांच्या सॅच्युरेशन प्रमाणे त्यांना एकतर वॉर्डात ठेवत होतो किंवा मग ICU मध्ये ठेवत होतो. आमच्याकडे जवळपास 6 ICU डेडिकेटेड होते. बरं. आणि प्रत्येक बेडला आमच्याकडे आम्ही आता ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिलेले आहेत, ॲम्ब्युलन्सेस सुद्धा अवेलेबल आहेत. आमच्याकडे कोविड रुग्णांचे सर्व तपासण्या मोफत करत होतो. सर्व रुग्णांच्या CT स्कॅन आम्ही मोफत केलेल्या आहेत. रुग्णांना घरून डबा येत नव्हता, जेवणाची सुद्धा आम्ही ती व्यवस्था करून दिली होती. दोन्ही वेळचं जेवण, दोन्ही वेळचा चहा नाश्ता सुद्धा आम्ही हॉस्पिटलमधूनच दिला होता. तर रुग्णांची गैरसोय होऊ नये याकडे आम्ही विशेष लक्ष दिलं. आणि रुग्णांना वॉर्डात प्रत्यक्ष जाऊन तपासणी करून एका वेळी 3-4 डॉक्टर्स एका वॉर्डात राहायचे. आणि नर्सिंग स्टाफनी सुद्धा खूप मदत केली आम्हाला. नुसतं हेच नाही तर अटेंडंट्सनी सुद्धा मदत केली. आणि स्वच्छता महत्त्वाचा आहे. आता आमच्याकडचे स्वीपर्स, क्लास 4 वर्कर्स जे आहेत त्यांनी सुद्धा हेल्थकेअर वर्कर्सनी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळेच आपण इतका सेकंड वेव्हमध्ये, दुसऱ्या लाटेत इतके सारे पेशंट्स आल्यावरही प्रपोर्शनमध्ये आपण बरेच रुग्णांना वाचवलेलं आहे. काही रुग्णांविषयी सांगायचं म्हणजे आता 90 पार केलेले म्हातारे लोक सुद्धा आमच्याकडे 1 महिना व्हेंटिलेटरवर, कोविडमध्ये व्हेंटिलेटरवर राहून सुद्धा ते स्वतःच्या पायाने चालत घरी गेले आहेत. तर हा एक चांगला आनंदाची गोष्ट आहे. आणि हे चांगली गोष्ट आहे की आपण चांगली सेवा देऊ शकलो. डॉक्टर किंवा नर्सेस किंवा अटेंडंट मेडिकलमध्ये काम करतात तर स्वतःला झोकून दिलं त्यांनी. आपल्या घरच्या पासून वेगळे राहून त्यांनी ही सेवा दिली आहे. हे खूप महत्त्वाची आहे. आणि आपण मानवतेची सेवा करतोय हा एक मेसेज समाजात गेलेला आहे. तर यामुळेच मेडिकल कॉलेज आणि शासकीय रुग्णालयांची जी प्रतिमा आहे ती उंचावलेली आहे. बरोबर आहे सर. मग इतक्या फ्रंट लाईन वर्कर्स आहेत तुम्ही, म्हणजे नर्सेस आल्या, अटेंडंट झाले, म्हणजे त्याच्यानंतर डॉक्टर्स झाले, तुमच्यासोबत काम करणारा क्लास 4 वर्ग असू दे, तुम्ही इतकं मेहनतीचं सगळ्यांनी काम केलं. मग तुमच्यासाठी म्हणून काय सोय आहे कॉलेजमध्ये? म्हणजे तुम्हाला एक भीतीदायक वातावरणामध्ये तुम्हाला पण काम करायचं आहे, कधी पण ती लागण होऊ शकते. मग अशा परिस्थितीमध्ये हे चॅलेंजच आहे शेवटी. चॅलेंज जरी असला तरी तो चॅलेंज आम्ही एक्सेप्ट केला आणि स्वतःला परिवारापासून वेगळं ठेवून काम केलं. शासनाने आम्हाला PPE किट प्रोव्हाइड केलेला, ते सुद्धा आमच्या कामी आल्या. आणि हेच PPE किट आम्ही सर्व नर्सिंग स्टाफ, अटेंडंट, स्वीपर्स यांना सुद्धा दिलेलं आहे. रुग्ण समजा चुकून दगावला तर त्या रुग्णाची बॉडी सुद्धा आम्ही लवकरात लवकर मॉर्च्युरीमध्ये ठेवून त्यांची विल्हेवाट लावण्याकरता नातेवाईकांना मदत केलेली आहे. कॉर्पोरेशनकडून त्यांच्या स्मशानभूमीपर्यंत ते सर्व पोहोचवून देण्याचे कार्य केलेले आहे. तर एकंदरीत शासनाने बऱ्याच सुविधा यावेळी दिलेल्या होत्या. त्यामुळे आपण लोकांची सेवा करू शकलो. तर लोकांचा कॉन्फिडन्स शासकीय रुग्णालयांवर खूप विश्वास वाढलेला आहे. बरोबर आहे. असं झालं सर की कोविड काळामध्ये बऱ्याचशा कुटुंबातले त्यांचे जे स्वकीय होते ते वारले. आणि मग अशा परिस्थितीत त्यांची जी मानसिक परिस्थिती आहे ती खरंच म्हणजे
ते डिस्टर्ब आहेत सगळे. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहावं या दृष्टीने आपण काय करायला हवं? महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की कोविड RT-PCR पॉझिटिव्ह आल्याबरोबर असा रिपोर्ट कळल्याबरोबर पेशंट धप्पकन खाली पडला. हो. तर विना PPE किट घालून सुद्धा आमच्या रेसिडेंटनी त्याला पकडलं, उचललं आणि बेडवर ठेवलं आणि तो रुग्ण चालत गेला डिस्चार्ज होऊन. त्यांनी खूप आभार मानलेत. आणि रुग्ण सिरियस असतो तेव्हा आम्ही रुग्णांचे नातेवाईक यांचं दररोज सकाळ सायंकाळ काउन्सिलिंग करतो. बरं. की प्रयत्न आपण त्यांच्यासमोर करतोच आहे. तर काउन्सिलिंगमुळे आणि आमच्याकडे सायकॅट्री डिपार्टमेंटनी सुद्धा मदत केली. बरं. तर त्यांनी सुद्धा काउन्सिलिंग केलं. तर या दुःखद निधन जर कोणाचं झालं तर मॉर्निंग पिरियड कसं कमी करायचं, अच्छा. तर त्यासाठी सुद्धा त्यांनी काउन्सिलिंग केली आहे. तर या पद्धतीने आम्ही सायकोलॉजिकल सपोर्ट सुद्धा दिला आहे, काउन्सिलिंग केलेली आहे. तर इतकं सर्व दुःखद झालं हे सर्व काही. हो. पण त्यातूनही आपण बाहेर आलो आहे. आता नव्याने आयुष्य उभं करायचं आहे असं सांगून रुग्णांचे नातेवाईक यांचं सांत्वन केलं आणि ते परत आपल्या कामाला लागलेले आहेत. हो. सर, इतका हा भयंकर रोग होता, याच्यातनं आपण थोड्याफार प्रमाणात सावरतही आहोत आणि लसीकरणाचं खूप महत्त्व पुढे येत आहे. मग आपल्याला काही ठिकाणी जे गैरसमज आहेत ज्याच्यामुळे लसीकरणाला फटका बसतोय, ते जर आपल्याला टाळायचं असेल तर लसीकरणाची जनजागृती आपल्याला कशी करता येईल? लसीकरण हे महत्त्वाचं आहे. जसं आपण लहान बाळ झाल्याबरोबर BCGचं वॅक्सिन देतो, तर हे या पद्धतीनंच हे आहे की प्रत्येकाने लस घेतली तर त्यांना त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल. तर याकरता आपल्याला शाळेमध्ये जे नर्सरीचे टीचर्स आहेत, शाळेतले जे कर्मचारी वर्ग आहेत, बरोबर, यांचं वॅक्सिनेशन करून आणि विद्यार्थी जेव्हा शाळेत येतो तेव्हा त्यांचं थर्मल गननी टेम्परेचर पाहायचं, ऑक्सिजन सॅच्युरेशन पाहायचं आणि समजा ते आजारी असतील तर त्यांना वेगळं करून त्यांच्या आईवडिलांना सांगून त्यांना घरी पाठवायचं. आणि या मुलांना जर लसीकरण मिळालं, जसं कॉलेज विद्यार्थी आहेत त्यांना जर 18 वर्षापेक्षा वय जास्त असेल तर त्यांना पण प्रोत्साहित करावं की त्यांनी लस घ्यावी. आणि आपल्याकडे ती मोफत मिळत आहे, शासन इतकं खर्च करतो आहे, तर त्याचा फायदा घेतलेला जास्त बरा. आपण जनजागृती, कोरोना लसीकरणाच्या जनजागृतीबद्दल पुन्हा बोलूया सर. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे कोरोना लसीकरण, समज आणि गैरसमज या विषयावर. डॉक्टर प्रशांत पाटील सर आपल्यासोबत आहेत. सर, आपण जनजागृतीबद्दल बोलत होतो, काय सांगाल? जनजागृतीबद्दल बोलायचं म्हणजे आपल्याकडे शहरी भाग आणि ग्रामीण भाग दोघांचे करता जनजागृती करण्याकरिता वेगवेगळे अप्रोच करावे लागतील. शहरी भागात म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि शासनाचे जे सुविधा आहेत त्याचा उपयोग करून, जसं न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टिजमेंट देऊन किंवा भित्तीपत्रकं लावून, आणि आता शासनाने म्हटलं आहे की घरोघरी जाऊन सुद्धा लसीकरण करून द्यायचं. तर ही सुद्धा सोय आपल्याकडे उपलब्ध झाली आहे. तर जेव्हा आपल्या शासन आपल्या दारी म्हणतो तसं लस आपल्या दारी येत आहे, तर त्यामुळे आपण त्याचाही उपयोग करून घेतलेला बरा. आणि लसीकरण झाल्याचं सर्टिफिकेट घेतलं तर आपल्याला बरेचशा सोयी सुद्धा उपलब्ध होतील. खरंच हे झालं शहरी भागातलं. आता राहिलं ग्रामीण भागात. ग्रामीण भागात आशा वर्कर्स आहेत. हे महत्त्वाचा दुवा असतो ग्रामस्थांमध्ये आणि आरोग्य सेवेमध्ये. तर ही आशा वर्कर खूप महत्त्वाची घटक आहे. तर आशा वर्कर हे प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक घरचे किती मेंबर आहेत, सर्वांचं लसीकरण झालं की नाही याविषयीची माहिती ती गोळा करते. प्रत्येका ठिकाणी प्रत्येका घरचे कोण आजारी आहेत, कोणाला कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत, हा विषय आपण वेगळा घेऊ. पण जे कोमॉर्बिड लोक आहेत त्यांना लसीकरण करून द्यायचं सुद्धा काम ही आशा वर्कर करून देते. तर या पद्धतीने आपण ग्रामीण भागात सुद्धा आशा वर्करला एक महत्त्वाचा दुवा समजून त्यांच्याकडून हे
जनजागृती जनजागृती आणि लसीकरण करवून घेता येईल. बरं, व्यवस्थित. सर, पुढचा प्रश्न हा आहे की तुम्ही आत्ताच बोलला की कोमॉर्बिड पेशंट्स, तर कोमॉर्बिड पेशंट्सला कोरोनापासून आपल्याला वाचवायचं असेल तर आपण काय काळजी घ्यायला हवी? कोमॉर्बिड कंडिशन्स म्हणजे आता सीओपीडी म्हणजे श्वसनाचे आजार, जसं दमा आणि काही लोकांना सीओपीडी राहतो, डायबिटीस आहे काही लोकांना, शुगरचा आजार आहे, शुगर अनकंट्रोल राहिलं तर त्यांना इन्फेक्शन्स होतात, इन्फेक्शन झाले की मग ते खूप लवकर पसरतात आणि कॉम्प्लिकेशन्स खूप होतात. तर डायबिटीस कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे. ज्यांना श्वसनाचे आजार आहेत त्यांनी पोल्युटेड एअर म्हणजे धुके किंवा धूर किंवा इन्फेक्टेड वातावरणापासून दूर राहावं, स्वच्छ हवामानात राहिलेलं जास्त बरं राहील. आणि ज्यांचं ब्लड प्रेशर खूप वाढलेलं आहे त्यांनी सुद्धा ब्लड प्रेशरची औषधी घेतलेली बरी राहील. जे वयस्कर आहेत त्यांची इम्युनिटी थोडीशी डाऊन राहते, थोडीशी कमी राहते, तर त्यांनी आपला आहार जास्त वाढवला आणि संतुलित आहार घेतला, जसं प्रोटीन्स, फ्रूट्स आणि पाणी, तर ते डिहायड्रेट होऊ नये. त्यांनी ॲडिक्वेट औषधोपचार आपल्या वयाच्या हिशोबाने, आजारांच्या हिशोबाने केलं तर ते सुद्धा हे कोविड आजारापासून वाचू शकतात. बरोबर आहे. सर, जसं आपण काम करता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये, तुमचा अनुभव वेगवेगळ्या रुग्णांबद्दल वेगवेगळा होता, पण जेव्हा गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिला तुमच्याकडे आल्या, मग त्यांना जर त्या कोविड बाधित होत्या तर त्यांना, त्यांच्या बाळांना त्याचा त्रास झाला का किंवा लागण झाली का कोरोनाची? अतिशय चांगला प्रश्न आहे, कारण आमच्याकडे आम्ही गरोदर मातांकरता एक वेगळा वॉर्ड बनवला होता आणि त्यांची डिलिव्हरी सुद्धा आम्ही वेगळ्या वॉर्डात लेबर रूममध्ये करवली. आणि त्यांच्या बाळांना सुद्धा आम्ही तपासणी करून घेतली. जर बरेचसे बाळ निगेटिव्ह पण होते तर त्यांना वेगळं ठेवून त्यांना मिल्क बँकमधून दुधाचा पुरवठा करून दिला. तर बाळाची निगा वेगळी ठेवली, आईची वेगळी ठेवली. काही गरोदर मातांना आमच्याकडे सिझेरियन सेक्शनची गरज पडली तर ते सिझेरियन सेक्शन सुद्धा आमच्याकडे आमच्या डॉक्टरांनी रिस्क घेऊन पूर्ण पीपीई किट घालून सुद्धा हे सर्व सीझर केले आहेत. तर बरेचसे पेशंट असे वाचलेले आहेत. आता उदाहरण द्यायचं म्हणजे आमच्याकडे एक छिंदवाड्याची गरोदर माता आली होती, ती व्हेंटिलेटरवर होती. छिंदवाड्यावरून व्हेंटिलेटरवर आलेली माता आमच्याकडे ॲडमिट राहिली. तिचं सिझेरियन सेक्शन केलं, तिचं बाळ निगेटिव्ह होतं, त्याला वेगळं उपचार केले. तिचं व्हेंटिलेटर सिझेरियन सेक्शन झाल्यावर ती बरी झाली, व्हेंटिलेटर काढलं आणि आई आणि बाळ या दोघांनाही आम्ही नागपुरातून डिस्चार्ज केलं. तर हा एक म्हणजे आम्हाला सर्वांना प्रोत्साहित करणारा केस सिनारिओ राहिला. फार कठीण परिस्थिती होती नाही सर मागच्या वर्षी जी आपण बघितली तर मग आता तिसऱ्या लाटेबद्दल पण बोललं जातं, तर काय सांगाल त्याच्याबद्दल? तिसऱ्या लाटेबद्दल सांगायचं म्हणजे आता पूर्वीच सांगितल्याप्रमाणे नागपुरात तर स्थिती आटोक्यात आहे. काही म्हणतात की पश्चिम महाराष्ट्रात दुसरीच लाट अजून ओसरली नाही. तर तिथले पेशंट्स काही अजूनही कमी झालेले नाही. तर आपल्याकडे हे वॅक्सिनेशन जर चांगल्या रीतीने केलं तर आपल्याकडे तिसरी लाट आपण टाळू शकतो. गर्दी सुद्धा आपण जे आता मार्केटमध्ये पाहतो किंवा लग्न सोहळे आहेत किंवा आता इलेक्शन्स आहेत, तर या गर्दीमध्ये सुद्धा आपण जर सॅनिटायझर आणि मास्कचा वापर केला तर आपण तिसरी लाट सुद्धा थोपवून धरू शकतो. आणि काही झालंच तर शासन आणि प्रशासन दोन्ही सज्ज आहो. नागरिकांनी काळजी करायची गरज नाही आहे. आपण कोणत्याही स्थितीला तोंड देण्यास सक्षम आहोत. ह्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जेव्हा काम केलं त्यामुळे आमचंही मनोबल वाढलेलं आहे. तर सगळे आता ट्रेंड होऊन गेले आहेत नाही, सगळे ट्रेंड झालेले आहेत. प्लस महत्वाचं म्हणजे नागरिकांचा विश्वासही वाढलेला आहे. तर त्यामुळे लोक आजार लपवत नाहीत. पूर्वी काय व्हायचं की पॉझिटिव्ह जरी आला तरी लोक लपून राहायचे आणि मग तो आजार पसरायचा.
कारण सोशली पण त्यांना त्रास व्हायचा त्यांना ना. बॉयकॉट करत होतं असं. म्हणजे तो लागट आजार नाही आहे आणि जीवघेणाही आता राहिलेला नाही आहे. कारण थोडं विलगीकरण केलं आणि व्यवस्थित ट्रीटमेंट केली तर ते इम्प्रूव्ह होतात. त्यामुळे आता लोकही पुढे यायला लागले आहेत आणि पॉझिटिव्ह आलं तर हरकत नाही. आपल्याकडे उपचार पद्धती आहे, आपण त्यावरही मात करू. नागरिकांना हेच सांगायचं. पण लसीकरण खूप महत्त्वाचा घटक आहे या सर्वांमध्ये. हो, आजच्या कार्यक्रमातून आपल्याला हेच सांगायचं आहे की कुठल्याही प्रकारचा गैरसमज हा मनात न घेता जे तथ्य आहे लसीकरण हे महत्त्वाचं आहे, ह्या अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना लसीकरणाची जनजागृती करून लसीकरणाचा फायदा करून घ्यायचा आहे. तुमच्या मते आता सद्यस्थितीमध्ये सर कुठला वयोगट आहे जो लसीकरणाला स्वतः समोर जातो, किंवा मग जसं वयस्कर लोक आहेत, कॉलेज गोईंग म्हणजे तो गट एक आहे, आणि मधली लोक आहेत म्हणजे मधल्या वयाची, तर कुठला गट आहे जो लसीकरणाला अगदी तयार असतो आणि कुठला गट आहे जो लसीकरणाला नाही नाही म्हणतो? सुरुवातीला जेव्हा लसीकरण सुरू केलं होतं तर लोकांमध्ये भीती होती की लस घेतल्यावर आपल्याला किती आजार वाढेल किंवा आपल्याला किती त्रास होईल. पण आता जसजसं लसीकरण झालं तर लोकांमध्येच ते म्हणजे माउथ टू माउथ पब्लिसिटी झाली की लसीकरणामुळे त्रास होत नाही आणि आपण प्रोटेक्टेड राहतो. प्रॉब्लेम फक्त म्हातारे जे लोक आहेत ज्यांना घरून लसीकरण केंद्रापर्यंत न्यायची सोय नाही, ते फक्त सुटल्यासारखे असं वाटतात. कारण तरुण आणि जे मध्यमवयीन गटातील लोक आहेत त्यांनी प्रत्यक्ष जाऊन ते फक्त ते जे म्हातारे आहेत तर त्यांच्या करता थोडंसं आपल्याला मेहनत जनजागृती करावी लागेल. जनजागृती सोबत आता सोय जे झाली आहे घरोघरी जाऊन लसीकरण करायचं, तर म्हाताऱ्यांना जर जे जाऊ शकत नाही त्यांच्याकडे जर घरी आले आहेत लस द्यायला तर त्यांनी ती घेऊन घ्यावी. बरोबर, तेच एक सुचवायचं राहिलंय. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे सध्याचा जो युवा वर्ग आहे तो अगदी पॉझिटिव्हली सहभाग देतोय आपल्या वॅक्सिनेशनला. तर सर आपण चर्चा पुन्हा पूर्ववत सुरू ठेवूया. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आपण चर्चा करतो आहोत कोरोना लसीकरण समज आणि गैरसमज या विषयावर. सर पुढचा प्रश्न हा आहे की पोस्ट कोविड पेशंट्सनी आपली कशी काळजी घ्यायची आहे नंतर? आमच्याकडे पोस्ट कोविड म्हणजे कोविड झाल्यानंतर काही लोकांना श्वास लागणं, ऑक्सिजनची गरज भासणं हे लागलं तर त्यांना आम्ही पोस्ट कोविड म्हणतो. आणि जे 3 ते 6 आठवड्यापेक्षा जास्त काळ आजारी राहिले त्यांना आम्ही लॉंग कोविड म्हणतो. तर या दोन्ही पेशंट्सच्या ट्रीटमेंट उपचाराकरता आमच्याकडे पोस्ट कोविड OPD पल्मनरी मेडिसिन विभागाने सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये आम्ही त्या लोकांना ऑक्सिजन सॅच्युरेशन, ब्लड टेस्ट करून, CT स्कॅन करून त्यांना परफेनिडोन जे अँटीफायब्रोटिक ड्रग आहे ते सुद्धा आम्ही मोफत उपलब्ध करून दिलं होतं. तर या प्रकारे आम्ही पल्मनरी फायब्रोसिससाठी आणि पोस्ट कोविड पेशंटसाठी सोय उपलब्ध करून दिलेली आहे. बरं. आणि पोस्ट कोविड काही ठिकाणी म्युकरमायकोसिस किंवा काळी बुरशीचं प्रमाण काही रुग्णांमध्ये आढळून आलं सर, याबद्दल काय सांगाल? म्युकरमायकोसिस आणि ते म्हणजे काळी बुरशी याचे जवळपास 250 ते 300 रुग्ण मेडिकल कॉलेजमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. काही लोकांना साधा एम्फोटेरिसिन दिलं, काही लोकांना लायोफिलाइज मिळालं, काही लोकांना लायपोफिलिक मिळालं. तर हे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्ट्रेंथनी विगरनी काम करणारे एम्फोटेरिसिन होते. काही लोकांना ऑपरेशन करावे लागले, सर्जरी करावी लागली, काही लोकांचे डोळे काढावे लागले. तर म्हणजे घातक होतं. म्हणजे जरी जीवघेणा नसला तरी म्युटिलेटिंग होतं, म्हणजे विद्रुपीकरण झालं लोकांचं. कारण ऑपरेशन केले, डोळे गेला, काही लोकांचे सायनसेस पूर्ण खोदून काढलेले आहेत, तर काही लोकांचे दात गेले आहेत. तर हे या पद्धतीने ते विद्रुपीकरण झालं आहे म्युकरमायकोसिस. मला असं वाटतं की काही लोकांना डायबिटीस जास्त होतं, ते लोक जास्त प्रमाणात म्युकरमायकोसिसचे बळी पडलेत. आणि काही लोकांनी स्टीम इनहेलेशन घेतलं, वाफ खूप जास्त घेतली. वाफ खूप जास्त
नाकाचं एक, वैशिष्ट्य आहे ते एअर कंडिशन सारखं काम करतं. तर बाहेरची हवा जर थंड असली हो. तर ती गरम करून श्वासनलिकेद्वारे फुफ्सात जाते आणि बाहेरची हवा जर गरम असली हो. तर ते थंड करायचं सुद्धा ते प्रक्रिया तिथे वॅस्क्युलॅरिटी इतकी जास्त आहे, रक्तप्रवाह इतकं जास्त आहे की ते एअर कंडिशन सारखं काम करते. आता समजा आपण खूप जास्त स्टीम इनहेलेशन घेतलं बरं. तर जे सेल्स आहेत ते सर्व निघून जातात, मृतावस्थेत पडतात आणि ते सेल लाईन्स पूर्ण सोडल्या जाते. तर ते पूर्ण रॉ एरिया राहते आणि मग ही काळी बुरशी वातावरणात राहते, ती येऊन तिथं बसते आणि मग ती वाढते. तर हे खूप जास्त ओव्हर झिलस स्टीम इनहेलेशन जे घेतलं, वाफ घेतली, तर त्याच्यामुळे सुद्धा मला वाटते की हे बळी पडले आहेत. बरं, खूप छान सर. तुम्ही इतक्या महत्त्वाच्या विषयावर आणि इतकं छान मार्गदर्शन आम्हाला केलं. वेळ थोडा आहे पण याबद्दल बरेचसे प्रश्न आहे, पण जास्तीत जास्त प्रश्न आज आपण वेळात वेळ काढून आलात. दर्शक हो, आज हा जो आपण विषय इथे ज्या विषयावर आपण चर्चा केली तो अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि सरांनी आपल्याला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. तर सर, आज वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याकडे आलात, म्हणजे अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं, त्यामुळे दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.